प्रिय प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बेरोजगार टीचर या चॅनेलवर. आपण महाराष्ट्राचे बेसिक प्रश्न पाहत आहोत. सिरीज 4थी आहे ही. चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपला हे प्रश्न गरजू विद्यार्थ्यापर्यंत नक्कीच पोहोचवा. आपण नवीन सुरुवात करतोय मित्रांनो आणि गरीब शिक्षकाला नक्कीच मदत करा. प्रश्न पहिला, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? पर्याय 1 गोदावरी, पर्याय 2 भीमा, पर्याय 3 कृष्णा आणि पर्याय 4 तापी. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कुठली आहे? तर गोदावरी ही आहे. गोदावरी नदीच्या बाबत जर आपल्याला स्पष्ट माहिती पाहायला भेटली तर 1465 किलोमीटरचा प्रवास करते गोदावरी, जिला दक्षिण गंगा म्हणून पण संबोधले जाते. प्रश्न विचारला जातो नेहमी की दक्षिण गंगा नदी कोणाला संबोधले जाते? तर गोदावरी नदीला दक्षिण गंगा ही नदी संबोधले जाते. गोदावरी नदीचा उगम जर पाहायला गेलं मित्रांनो, तर गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर नाशिक येथे झाला आहे. ह्या माहिती आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. प्रश्न दुसरा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? 1 पुणे, 2 ठाणे, 3 अहिल्यानगर, अहमदनगर जुनं नाव असेल, 4 नागपूर. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा हा आहे अहिल्यानगर. त्याला आपण पहिलं नाव अहमदनगर होतं. तर क्षेत्रफळाच्या सर्वात मोठा महाराष्ट्रातील जिल्हा आहे हा. याची जर सविस्तर माहिती पाहायला गेलं तर 17,048 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेला हा मोठा असा जिल्हा आहे, जो क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आपल्याला पाहायला भेटतो. प्रश्न तिसरा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता? पर्याय 1 पुणे, पर्याय 2 बीड, पर्याय 3 मुंबई शहर, पर्याय 4 ठाणे. तर मित्रांनो, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा हा मुंबई शहर आहे. मुंबई शहर. मुंबई शहरचं जर स्पष्टीकरण पाहायचं गेलं तर 157 चौरस किलोमीटरमध्ये हा मुंबई जिल्हा आहे. एवढे जर 157 चौरस किलोमीटर एवढं क्षेत्रफळ मुंबई जिल्ह्याचं आपल्याला पाहायला भेटतं. प्रश्न चौथा, लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर. तर लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा हा ठाणे आहे. तो 2011च्या जनगणनेनुसार आहे. आत्ता सध्या झालेलं नाही, आत्ता सध्या त्याची प्रोसेस सुरू आहे. कारण 2011 नंतर 2022ला होणे अपेक्षित होते, पण ती झालं नाही. आता ह्या वर्षी होईल 2026 म्हणजे आपल्याला कळेल आता की सर्वात आता मोठा लोकसंख्येच्या दृष्टीने जिल्हा कोण आहे. पण सध्या तरी ठाणे हा आहे. प्रश्न पाचवा, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? 1 हरिश्चंद्रगड, 2 कळसूबाई, 3 महाबळेश्वर, 4 साहलेर. तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर हे कळसूबाई हे आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर हे कळसूबाई आहे आणि त्याची उंची 1646 मीटर एवढी आहे. आणखी याचं स्पष्टीकरण पाहायला गेलं तर हे शिखर अहमदनगर, आत्ताचं अहिल्यानगर आणि नाशिक या 2 जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस कोणत्या भागात पडतो? तर महाराष्ट्रात आपल्या सर्वांना माहीत आहे की सर्वाधिक पाऊस आपला कोकणमध्ये. प्रश्न सातवा, महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? 1 भीमाशंकर, 2 कर्नाळा,
3 ताडोबांधार अंधारी आणि 4 नवेगाव. तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प ताडोबांधार आहे, जो 1727 या चौरस किलोमीटरच्या एरियामध्ये पसरलेला आहे. हा आयोगाचा प्रश्न आहे, पण तुम्ही जर हाच प्रश्न जर गुगलला विचारला तर सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प हा मेळघाट आहे. मेळघाट आणि याची काहीतरी 2728 चौरस किलोमीटरमध्ये 27च्या वर आहे, काहीतरी 2700 किलोमीटरमध्ये हा पसरलेला मोठा व्याघ्र प्रकल्प आहे, जो महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे. ताडोबा हे सर्वात जुने आणि पहिले व्याघ्र प्रकल्प आहे, पण महाराष्ट्रातील आता सध्याचा सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प मेळघाट आहे, गुगलच्या माहितीनुसार. महाराष्ट्रातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते? 1 दाभोळ, 2 मुंबई, 3 जयगड आणि 4 वेंगुर्ला. तर आपल्या सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्रातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर मुंबई हे आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता? 1 चंद्रपूर, 2 गडचिरोली, 3 गोंदिया, 4 नंदुरबार. तर महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा हा गडचिरोली आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा गडचिरोली आहे. 13,000 चौरस किलोमीटरमध्ये याचं क्षेत्र पसरलेलं आहे. 13,000 क्षेत्र म्हणजे जवळपास 68.81 एवढं याचं क्षेत्र पसरलेलं आपल्याला पाहायला भेटतं. महाराष्ट्रातील सर्वात मोठे जलविद्युत केंद्र कोणते? 1 उजनी, 2 कोयना, 3 जायकवाडी आणि 4 भातसा. तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे जलविद्युत केंद्र हे कुठले आहे? कोयना हे आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठे जलविद्युत केंद्र कोयना आहे. आता स्पष्टीकरण बघा. 1960 मेगावॅट एवढी वीज निर्मिती कोयनेमध्ये होते आणि कोयनेला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे संबोधले जाते. पुढं 11वा महाराष्ट्राची आर्थिक राजधानी कोणती? पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर. तर महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी ही मुंबईच आहे. पुढचा प्रश्न 12वा. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? थोडा इथे खडाखोड झालेली मिस्टेक झालेली आहे. महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री कोण होते? 1 नाशिकराव तिरपुडे, 2 छगन भुजबळ, 3 आदरणीय कैलासवासी अजित पवार, 4 गोपीनाथ मुंडे. तर महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री हे नाशिकराव तिरपुडे हे होते. अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी 2 वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पद भूषवलेले आहे. मित्रांनो, माहिती कशी वाटली नक्कीच सांगा आणि असाच तुमचा सपोर्ट आपल्या चॅनलला राहू दे. थँक्यू. आभार आहे.